हाय इन्स्टा फॅमिली, आजचा कोइन्सिडेंट तुम्हाला सांगायचा आहे की माझ्याबरोबर आज काय झालं, असं तुमच्याबरोबर पण झालं आहे का नक्की कमेंट करून सांगा. पण माझ्या मनाला ती गोष्ट इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लागली ना, अशी म्हणजे मी अशी धीट आहे, कुठे चुकत असेल आपलं तर लगेच आपण रिग्रेट करून सॉरी म्हणणं, ह्या सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर आहेत, म्हणजे माझ्याबरोबर घडतात किंवा मी बोलते. पण आज रिसेंटली म्हणजे एवढे दिवस मी जात होती त्यावेळेस कधी असं नाही झालं, पण आज ना लिटरली झालं माझ्याबरोबर ते. आणि माझ्या मिस्टरांना म्हणत असतात की नको व्हिडिओ करत जाऊस किंवा काय म्हणून, तर म्हटलं ना एक छोटंसं हे दाखवण्यासाठी म्हटलं करूया आपण. तर मी जस्ट असं ना, मला नॉनस्टिकीनं असा तवा घ्यायचा होता ह्याचा आयतं वगैरे आपण पटकन बनवतो ना डोशाचा. तर त्या दिवशी मी लिटरली चेक करत होते, माझ्याकडे 2-3 आहेत, बट त्याचं ना ते स्टिकीवालं जे आहे ना ते निघून गेले, त्याच्यामुळे होत नव्हतं. म्हणून म्हटलं आपल्या घरात असावं, एमर्जन्सीमध्ये कधी भूक लागते किंवा काय तर पटकन घ्यायला. निर्वीला खूप आवडतं काय तर डोसे वगैरे, तर त्याच्यासाठी. आणि लिटरली तिकडच्या मॅडमनी बघितलं की मी व्हिडिओ चालू ठेवला होता आणि बघत होते. असं कधी घडलं नाही पण आज होते. पण तुमच्याबरोबर पण नक्की घडलंय का असं जसं माझ्याबरोबर आज झालं. त्या मॅडमनी मला बोलवलं आणि म्हटलं मॅडम तुम्ही तो व्हिडिओ डिलीट करा आणि ते फोटो काढणं आणि व्हिडिओ काढणं म्हणतात ना की हे आहे म्हणून सक्ती आहे, तुम्ही नका करू, डिलीट करा. तर मला थोडा राग आला आणि वाईट पण वाटलं. म्हणजे एवढ्या दिवस मी काढले त्यावेळेस कधी कोणी अशी रोकटोक नाही लावली, मग आज कसं. तर त्या म्हणाले की नाही आजपासून नाहीच, आता मी बघितलंय पर्सनली म्हणून तुम्हाला सांगते. नंतर ती गोष्ट इतकी अशी जीवाला लागली ना, असं कोणाचं म्हणजे मी कधी चुका करत नाही आयुष्यामध्ये, आणि चूक जर झाली माझ्याकडून आणि त्याचं आपल्याला हे वाटतं पश्चाताप होतो, त्यावेळेस मग जाऊन त्या माणसाला त्या व्यक्तीला सॉरी बोलणं ही देखील आपल्याकडे ही आहे. तर मी माझ्या मिस्टरांना म्हणाले पण म्हटलं जाऊन तुला सॉरी पण म्हणेल म्हटलं, कारण की चुकी माझीच आहे. जेव्हा त्यांनी मला दाखवून दिलं की इथे लिहिलंय म्हणून, असं याच्या अगोदर नव्हतं कधी, पण आज त्यांनी पकडलं. सर तुमच्याबरोबर पण असं झालंय का नक्की कमेंट करून सांगा मला. आणि वाईट पण वाटलं आणि येताना मग मी तिला सॉरी पण बोलले, म्हटलं जाऊ दे, झाली चुकी, एक्सेप्ट आहे. माहिती नव्हतं त्याच्यामुळे, माहिती असतं तर जाणून बुजून कोण करणार, हो की नाही. बस एवढंच शेअर करायचं होतं. थँक्यू.